नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 21. कथासार. सुंदर देवालये निर्माण करताना चौक आणि बैठका आदींची सिद्धता झाल्यावर अखेरीस कळसाची बांधणी केली जाते. तेव्हा त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते. या नियमानुसार या पोथीचे 20 अध्याय पूर्ण झाल्यावर आता हा कळसाध्याय लिहिला की श्री स्वामी चरित्र सारामृत खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल. मनुष्य देहाला विसर्जित करण्याची इच्छा श्री स्वामींच्या मनात आली आणि त्यांनी बहुधान्य संवत्सर चैत्रमास कृष्ण पक्ष त्रयोदशी शके 1800 आणि मंगळवारी अवतार समाप्त केला. दिवसाच्या चतुर्थ प्रहरी श्री स्वामी निजानंदामध्ये निमग्न झाले. सेवेकरी तसेच भक्तजनांना अपार दुःख झाले. सर्वजण आक्रोश करू लागले. समाधीस्थ होण्याआधी श्री स्वामींनी ज्या लीला घडविल्या त्यांचे वर्णन ग्रंथकाराने या चरित्रामध्ये केले. स्वतःविषयी माहिती देताना ग्रंथकार विष्णू बळवंत थोरात हे सांगतात की त्यांचा जन्म कोकण प्रांताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत या गावी झाला. नोकरीनिमित्त ते कोपर्ली येथे आले आणि येथे त्यांचा परिचय शंकर शेठ यांच्या सोबत झाला. शंकर शेठ हे श्री स्वामी भक्त होते. त्यांच्यामुळेच थोरात श्री स्वामींकडे आकर्षित झाले आणि श्री स्वामी चरित्र लिहितही झाले. अखेरच्या अध्यायामध्ये ग्रंथकार थोरात यांनी श्री स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका दिलेली आहे. त्यासोबतच या ग्रंथाच्या वाचनाचे कोणते फल प्राप्त होईल याविषयी भाष्य केले आहे. हे चरित्र वाचणाऱ्या प्रत्येकावर श्री स्वामींची अखंड कृपा राहो अशी विनंतीही ग्रंथलेखकाने सरतेशेवटी श्री स्वामींचरणी केलेली आहे. 21 श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त, वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21. कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे. संपवावा अवतार आता, ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुनी सतत्वतः, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर तो बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोनी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी. षडचक्राते भेदोन, ब्रह्मरंधा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधुनी ते धवा. जवळ होते जे सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी, तो वरिणीला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त,
दुःखे करुणी आक्रंदत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुंढाला, तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झाला असे. श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात. बळवंत पार्वती सूत, नाम माझे विष्णू असे. तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले. उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेट. त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामींचरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अल्तर्प. शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहान असा. आबाल वृद्धा समजे असा, लघु ग्रंथ रचिला हा. प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रकटले. भूवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ, आले दोन संन्यासी खल. तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले. मल्हार राव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभार्यांसी, पाचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार. तयांचे वृत्त समग्र, सहाव्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्यांची स्वामी चरणांवरी. भक्ती जडली कोणे प्रकारी, ते सातव्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्म संबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःख मुक्त, आठव्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त, नवव्यात केले असे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्यायात. ते ऐकता पुनीत, श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा. तैसाच अध्याय 13वा. बाळप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपला. भक्ती मार्ग निरूपण, संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू,
18व्यात वृत्त त्याचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै. एक गृहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले हे स्वामी चरित्र. शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास, गुरुवार वंद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभयता, ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिधला यावर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरोन अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथा अभिमान तो नसो, सर्व विद्यासार गवसो, भक्त श्रेष्ठा लागूनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी ही प्रसिद्धी सानिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. मी केवळ मतिमंद, परी भावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुआ. दोन्ही कर जोडोनी, आता हेची विनवनी, ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवा स्वामी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती, मी केवळ ही नमती, कवित्व करू नेनेची. परी ही माझी आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे, उबगन मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणोनी. जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी गोविंदा, भक्त तारक आनंद कंदा, अनामातिता अभेदा. अरिमर्दना सर्वेशा, विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा, भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना, कमलावरा कमलनयना, विधी ताता कमलवदना, हृदय कमली वसावे. मच्छ कूर्म वराह जान, नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन, कृष्ण बौद्ध कलंकितू. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातुल कुसुमे वेचून, सुंदर माळा करोन, आला घेऊनी विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काळ, घालून चरिणी ठेविला भाळ, सदोदित याचा प्रतिपाळ, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त, 21वा अध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पण मस्तु. शुभम भवतु. समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम रक्तांग रक्तवर्ण, पद्मनेत्र सुहास्य वदन, कंथा टोपी चमाला,
दंड कमंडलूधर कंट्याकर, रक्षक त्रैगुण्यरहित, त्रैलोक्य पातक विश्वनायक, भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज महाराज, श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। धन्यवाद।